नमस्कार मित्रांनो, कोकणी ट्रेडर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज साठी बनवलेला आहे. तर मित्रांनो, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामुळे सोशल मीडियावरती आणि शेअर मार्केटमध्ये एकच चर्चा सुरू झाली. त्याचा परिणाम आज आपल्या भारतीय शेअर मार्केटवरतीही दिसून आला. 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. हे फक्त साधं भाषण होतं का, की यामागे मोठा आर्थिक इशारा लपलेला आहे? जर जर खरंच भारत सरकार इंधन बचतीवरती एवढा भर देत असेल, तर त्याचा शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सरकार असा सल्ला का देत आहे? कोणते सेक्टरवर परिणाम होऊ शकतो? कोणते शेअर्स वाढू शकतात? आणि रिटेल इन्व्हेस्टरने आता काय करायला हवं? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही सेक्टर बद्दल सांगणार आहे जे पुढच्या काही महिन्यामध्ये चर्चेत येऊ शकतात. मित्रांनो, भारत हा मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल इम्पोर्ट करणारा देश आहे. म्हणजेच आपण पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी परदेशावर अवलंबून असतो. आता जर का मिडल ईस्टमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली किंवा क्रूड ऑइलचे रेट्स वाढले, तर भारताचा इम्पोर्ट बिल प्रचंड वाढतो आणि याचा थेट परिणाम होतो आपल्या भारतीय चलनावरती, महागाईवरती आणि शेअर मार्केटवर. याच कारणामुळे सरकार लोकांना इंधन बचत करण्याचा सल्ला देत असेल. आता सोन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गोल्ड इम्पोर्ट केले जाते. जर लोकांनी जास्त सोनं खरेदी केलं तर फॉरेन एक्सचेंजवर दबाव वाढू शकतो. म्हणूनच सोनं कमी खरेदी करा असा संदेश दिला गेला असावा. वर्क फ्रॉम होम बद्दल बोलायचं झालं तर जर लोक कमी प्रवास करतील तर पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल. म्हणजेच हा संपूर्ण विषय आहे इम्पोर्ट कमी करा आणि देशाचा खर्च वाचवा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, शेअर मार्केटवर याचा परिणाम होईल का? तर मित्रांनो, होऊ शकतो, पण लगेच पॅनिक होण्याची गरज नाही. कारण मार्केट फक्त भाषणावर चालत नाही, ते ऍक्च्युअल परिस्थितीवरती चालतं. पण जर क्रूड ऑइलचे प्राइजेस सतत वाढत राहिले तर काही सेक्टरवर प्रेशर येऊ शकतं. जसं इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम केमिकल, हिंदुस्तान पेट्रोलियम केमिकल. जर सरकार फ्यूल प्राइस लगेच वाढवू देत नसेल तर या कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम होऊ शकतो. म्हणून शॉर्ट टर्म मध्ये व्हॉलिडिटी वाढू शकते. एअरलाइन्ससाठी फ्यूल हा मोठा खर्च असतो. जर क्रूड ऑइल वाढलं तर एअरलाइन्स कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे एव्हिएशन स्टॉक्स मध्ये प्रेशर येऊ शकतो. जर लोक फ्यूल बचतीवरती भर देऊ लागले तर ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल कंपन्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ शकतं. उदाहरणार्थ टाटा मोटर्स, ओला इलेक्ट्रिक संबंधी कंपन्या, बॅटरी सेक्टर, हे सेक्टर चर्चेत येऊ शकतात. जर पुन्हा काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं तर आयटी कंपन्यांमध्ये प्रोडक्टिव्हिटी आणि कॉस्ट सेव्हिंग बद्दल चर्चा वाढू शकते. काही टेक कंपन्यांना याचा इनडायरेक्ट फायदा होऊ शकतो. जर लोकांनी खरंच गोल्ड बाईंग कमी केलं तर ज्वेलरी कंपन्यांचा सेल्सवर परिणाम होऊ शकतो. पण भारतीय लोक आणि सोनं याचं नातं खूप मजबूत आहे, म्हणून हा परिणाम किती होईल हे पाहणं महत्वाचं आहे. आता महत्वाचा भाग, रिटेल इन्व्हेस्टरने आता काय करायला हवं? सर्वात पहिली गोष्ट, पॅनिक सेलिंग करू नये. एका भाषणामुळे लगेच पोर्टफोलिओ विकण्याची गरज नाही, कारण मार्केट नेहमी फ्युचर एक्सपेक्टेशनवर चालतं. जर परिस्थिती खरंच गंभीर झाली तर मार्केट आधी रिॲक्शन द्यायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट, क्रूड ऑइल वरती लक्ष ठेवा. जर क्रूड ऑइल सतत वाढत राहिलं तर मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह होऊ शकतात. तिसरी गोष्ट, डिफेन्सिव्ह स्टॉकवर लक्ष द्या. अशा काळात इन्व्हेस्टर एफएमसीजी, फार्मा, आयटी यासारख्या सेक्टरकडे वळतात. चौथी गोष्ट, ईव्ही आणि रिन्युएबल एनर्जी. जर इंधन बचतवर सरकारचा भर वाढला तर भविष्यात ईव्ही आणि रिन्युएबल एनर्जी सेक्टरला फायदा मिळू शकतो. म्हणून लॉंग टर्म इन्व्हेस्टरला या सेक्टरवर लक्ष ठेवू शकतात.
पाचवी गोष्ट, कॅश मॅनेजमेंट. संपूर्ण पैसे एकदम इन्व्हेस्ट करू नका. थोडं कॅश हातात ठेवा, कारण व्हॉलॅटिलिटी मध्ये अपॉर्च्युनिटी पण मिळू शकते. जर मिडल ईस्ट मधील परिस्थिती आणखी बिघडली तर क्रूड ऑइल महाग होऊ शकतं, पेट्रोल डिझेलचे रेट्स वाढू शकतात, इन्फ्लेशन वाढू शकतं आणि मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतात. पण जर परिस्थिती शांत झाली तर मार्केट पुन्हा नॉर्मल होऊ शकतं. म्हणूनच स्मार्ट इन्व्हेस्टरने इमोशनल पेक्षा डाटा फोकस केला पाहिजे. सोशल मीडियावर पॅनिक पसरवणाऱ्या पोस्टपेक्षा मार्केट ट्रेंड्स आणि ऍक्च्युअल डाटा महत्वाचा असतो. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा शेअर मार्केटवर काही प्रमाण सायकोलॉजिकल इफेक्ट होऊ शकतो. विशेषतः ऑइल, ॲटो, एव्हिएशन, गोल्ड आणि ईव्ही या सेक्टरमध्ये व्हॉलॅटिलिटी दिसू शकते. पण लक्षात ठेवा, मोठे इन्व्हेस्टर नेहमी पॅनिकमध्ये नाही तर प्लॅनिंगमध्ये पैसे कमवतात. तुम्हाला काय वाटतं? खरंच वर्क फ्रॉम होम पुन्हा वाढेल? फ्यूल प्राइस वाढणार आहेत का? आणि कोणता सेक्टर फायदा घेऊ शकतो? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि स्मार्ट इन्व्हेस्ट करत राहा. धन्यवाद.